नमस्कार मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओच्या माध्यमातून मी परत तुमच्याशी संवाद साधतोय आणि आज संवादाचा विषय खूप वेगळा आहे की अथांग सागराचा श्रीमंत योगी म्हणजे अथांग महाराष्ट्राचा श्रीमंत योगी झालेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आता पुढच्या प्रवासाबद्दल आणि आता महाराष्ट्रात चाललेल्या काही गोष्टींबद्दल आजचा हा व्हिडिओ करतोय। तुम्हाला कसा आवडतोय आणि काय विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा। चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर अथांग सागराचा श्रीमंत योगी म्हणजे काय की महाराष्ट्र हा जसा अथांग पसरलेला आहे तसा आता देवाभाऊंची भाऊगिरी जी आहे ती महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे। अजात शत्रू म्हणतात ना किंवा ज्याला कोणी विरोध करू शकत नाही असा महाराष्ट्रातला सर्वमान्य नेता, सर्व जाती धर्माचा सर्वांचा सर्वमान्य नेता म्हणून देवेंद्र भाऊंची आता सगळ्यांना ओळख झालेली आहे। काही दिवसापूर्वी जी गोष्ट घडत होती त्या गोष्टीबद्दल तुमच्याशी आज बोलायचं आहे म्हणून हा व्हिडिओ करतोय। साधारण लोकसभेच्या सगळ्या ज्या निवडणुका होत्या त्या संपल्या आणि त्याच्यानंतर आपण नेहमी प्रवास करत असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी इकडे तिकडे येत असतो। असंच एकदा जाता येता म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस किंवा महिनाभर म्हणा एक गोष्ट सतत दृष्टीस पडायची, ती म्हणजे एक मोठं बॅनर कायम लागलेलं दिसायचं रस्त्यावर की गरिबांसाठी झटला, श्रीमंतांसाठी सर्वमान्य झाला, असे अनेक प्रकारचं ते त्यामध्ये टॅगलाईन असलेली गोष्ट आणि ज्याच्यामध्ये देवेंद्रजी एका वयोवृद्ध बाई आहेत म्हणजे स्त्री आहे तिच्या पाया पडतायत आणि तिचा आशीर्वाद घेत आहेत असा एक पोस्टर मला येत जाताना सतत दिसायचं आणि ते जे लिहिलेलं होतं टॅगलाईन त्या वाचल्या की अंगावर काटा यायचा। म्हणजे माणूस त्याच्या अनेक आयुष्यामधल्या स्थित्यंतरातून जात असतो, येत असतो, आयुष्यामध्ये अनेक गोष्टी प्रत्येकाच्या प्रवासामध्ये घडत असतात, परंतु एका राजकीय नेतृत्वाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या पूर्ण सराउंडिंग मध्ये असलेल्या सगळ्या लोकांच्यावर परिणाम करत असतात। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ते बॅनर दिसत होतं। मला जर का मिळाला त्याचा फोटो कुठे काही तर मी तो नक्की टाकेनच आणि तो आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्हाला दिसेलच की मी काय म्हणत होतो आणि कशाबद्दल हे सांगतोय। तर ते जे बॅनर जे होतं ते टाकलेलं ते त्या बॅनरमुळे माणसाच्या मनात एक उद्विग्नता निर्माण होईल की हा माणूस कुठल्या प्रकारचं काम करतोय, की नेतृत्व या महाराष्ट्राला जर का द्यायचंय त्या माणसाला तर ते सर्व परिपूर्ण नेतृत्व असलं पाहिजे असं जर का त्याला म्हणायचं असेल तर ते कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये नुसतं डेव्हलपमेंट हा एक मुद्दा असतोच, डेव्हलपमेंट सहित सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक बांधिलकी आणि त्याच्यानंतर आपल्या संरक्षक दलाशी असलेली बांधिलकी आणि म्हणजे एकूणच परिपूर्ण सगळ्या विषयात ज्ञान असलेला नेता जर का असेल तर तो त्या महाराष्ट्राला खरा न्याय म्हणजे महाराष्ट्राच्या समस्यांना पण न्याय देऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या पूर्णपणे जडणघडणीला पण न्याय देऊ शकतो असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच त्या पोस्टर मधून आपल्याला दिसत होतं आणि त्या पोस्टरने एक वेगळ्या प्रकारची त्या पूर्ण परिसरामध्ये पण हवा एक निर्माण केली आणि ठाणे जिल्ह्यातच पोस्टर होतं असं म्हटलं हरकत नाही की महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त यश हे महायुतीला मिळालेलं आहे। तसं महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी महायुतीला चांगलं यश मिळालं, एक चांगल्या प्रकारचं एक वेव त्यांनी क्रिएट केली आणि महायुती चांगल्या फरकाने आता निवडून आलेली आहे। परंतु आता निवडून आल्यानंतर ज्या गोष्टी घडतायत म्हणजे ज्याला मंत्रिपद मिळालं नाही तो आपल्याला मंत्रिपद का मिळालं नाही याचा सगळा विचारमीमांसा करतोय, ज्याला अपेक्षित होतं त्याला मिळालेलं नाहीये किंवा त्याच्यातून असंतोष दाखवण्याचा प्रयत्न चाललाय किंवा ज्याला मिळालंय त्याला ते कॅपेबल तो आहे की नाही त्यासाठी माणूस, अशी लोकांमध्ये चर्चा आहे। अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या मंत्री वाटपाच्या बद्दल झालेल्या आहेत, परंतु आता मंत्री वाटप झालेलं आहे त्यामुळे ते ऍक्सेप्ट करावंच लागणार लोकांना, त्यात काही शंकाच नाही। परंतु नवीन नेतृत्व राज्यामध्ये उदयास आलं पाहिजे यासाठी नवीन मंत्री देखील या सरकारमध्ये समाविष्ट झालेले आहेत। आता खरी मुख्यमंत्र्यांच्या हातात जी दोरी आलेली आहे राज्याची त्यामध्ये आता त्यांना खऱ्या ज्या पुढच्या परीक्षा द्यायच्या त्या म्हणजे
की डेव्हलपमेंट ज्या स्पीडने होत होती त्या स्पीडने ती स्टॅग्नंट राहिली पाहिजे, म्हणजे ती वाढतच स्टॅग्नंट न राहता डेव्हलपमेंट ज्या स्पीडला होती त्या स्पीडलाच ती कंटिन्यू न राहता थोडासा स्पीडअप होऊन चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकरण चालू आहे आता, तिथले जे काही राखेचं राजकारण असेल, जे काही राजकारण असेल, त्या स्थानिक राजकारणामधून एक वेगळ्या प्रकारचा माहोल राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये निर्माण जर का झालाय तर तो राज्यामध्ये पसरायला वेळ लागणार नाही. परंतु ते नसेल व्हायचं तर ते कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे हा देखील गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हातात एक वेगळ्या प्रकारची एक त्यांना परीक्षा द्यायची आणि त्यातून ते काही ठिकाणी पावलं हळूहळू टाकत आता पुढे चाललेले आहे ते आपण बघतोच आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात आता आयटीचं जे बूम आहे त्या आयटीच्या बूम मध्ये आयटी कुठपर्यंत विस्तारलं पाहिजे किंवा आयटीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे चांगले परिणाम दिसून आले पाहिजेत याच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा रिसर्च आणि त्याच्याबद्दलची रोडमॅप तयार करणं ही आज मुख्यमंत्र्यांची गरज आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचा जो जनसामान्याच्या दृष्टीने जो आता मुंबईतल्या जनसामान्य दृष्टीने जो मुद्दा आहे की रेल्वे ज्या चालू आहेत लोकल, म्हणजे मोठ्या थ्रू ट्रेनचं म्हणत नाहीये मी काय म्हणतोय की रेल्वे लोकल ज्या चालू आहेत, कुठलीही लोकल आज निदान 15 मिनिटं लेट आहे किंवा 10 मिनिटं लेट आहेच. कुठल्याही लोकल वेळेवर येत नाहीत. एक तर सिग्नल मध्ये कुठेतरी इकडे तिकडे होत असतं किंवा मोठ्या ट्रेन जात असतात त्यामुळे त्यांना जागा द्यावी लागते. सकाळच्या वेळी जर तुम्ही सकाळच्या वेळी गेलात सेंट्रल रेल्वेला, वेस्टर्न रेल्वेचा ऍटलिस्ट एक सरळ मार्ग असल्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नसतो, पण सेंट्रल रेल्वेला 4 ठिकाणून गाड्या येत असतात सकाळच्या वेळी आणि त्या गाड्या सरळ सीएसएमटी स्टेशन मध्ये जातात. त्या स्टेशन मधून सगळ्या गाड्या म्हणजे आलेल्या गाड्या सगळ्या सीएसएमटी पर्यंत नेण्यासाठी ज्या रनिंग लोकल आहेत, ज्या ऑफिस टाइम लोकल्स आहेत त्या सगळ्या वेळेवर फिरत नाहीत. त्यामुळे जे ऑफिस टायमिंग्स आहेत त्यामध्ये प्रत्येकाला 10 मिनिटं 15 मिनिटं लेट शेरे वगैरे लोकांना मारावे लागत आहेत आणि त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून लोक आपले प्रवास करतायत. पण ही जी समस्या आहे ट्रेन वेळेवर येणं, ट्रेन वेळेवर, महाराष्ट्र जर मुंबईची लाईफलाईन जर का मुंबई लोकल म्हटली जाते तर मुंबई लोकल ही प्रत्येक सेकंदावर डिपेंड असते, प्रत्येक मिनिटावर डिपेंड असते. तर ती वेळेवर येणं, जशी मेट्रो ही कायम वेळेवरच आहे का तर तिला वेगळा कुठला ट्रॅक नाही, एक सिंगल ट्रॅकवर गाडी चालली आहे तर व्यवस्थित वेळेवर गाड्या तशा रनिंग आहेत. तसं सेंट्रल रेल्वेचं जे जाळं आहे ते खूप विस्फारलेलं जाळं आहे आणि ते विस्फारलेलं जाळं जे आहे त्या जाळ्यामध्ये मोठ्या ट्रेन्स येऊन छोट्या लोकल्सना अडथळा निर्माण करतायत. त्यासाठी एक वेगळी उपाययोजना करणं ही आजची काळाची गरज बनलेली आहे आणि त्यावर एक वेगळा टेक असणं म्हणजे यासाठी कुठल्याच पक्षाने या कारणासाठी या मुद्द्यासाठी कुठलाच पक्ष आंदोलन करत नाही. पण हा किती कळीचा मुद्दा आहे की ट्रेन वेळेवर मिळत नाही यात लोकांना, तर याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक सोल्युशन काढून त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारे टेक त्यांचा असणं ही खूप काळाची गरज झालेली आहे. त्याच्यानंतर जे मुंबईतली हॉटेल्स आणि जे मोठे मोठे पब्स आणि हे जे जिथे स्पेंडिंग लोकांचं जास्ती वाढलेलं आहे ते स्पेंडिंग बघता जे बाकीचे जे किराणा मालाचे दुकानं आहेत वगैरे हे जे ज्या लोकोपयोगी ज्या रोजच्या घडणाऱ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यावरचा स्पेंड हा काही प्रमाणात जर का कमी झाला असेल तर तो कसा म्हणजे घरगुती गोष्टी लोकांना कशा जास्ती अपील होतील, जे बाहेर खाणं किंवा याच्यावर स्पेंडिंग जे लोकांचं वाढलेलं आहे ते कसं कमी होईल आणि स्वदेशी किंवा या गोष्टींना लोक आता कसे स्वीकार करतील याकडे देखील मुख्यमंत्र्यांचं लक्ष असणं ही पण आजची काळाची गरज झालेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता जसं गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे तर सुरक्षितता महाराष्ट्रात आहेच, याच्याबद्दल नाही असं कोणी म्हणतच नाही, पण ते जे गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे जे मीडियासारखं दाखवत आहे म्हणजे ह्याच्यात मीडियाचा रोल हा वाईट आहेच, पण त्या मीडियाच्या रोलमध्ये असताना मीडियाने ते जे मुद्दामून एखाद्या जिल्ह्याला किंवा एखाद्या शहराला टार्गेट करून दाखवलं जे जात आहे ते जर का कसं कमी होईल आणि त्याच्यातून एक वेगळी महाराष्ट्राची प्रतिमा जी बाहेर मुद्दामून पसरवली जाते ती कशी पसरणार नाही. काही ठिकाणी पॉकेट्समध्ये काही गोष्टी घडतात आणि त्याच मुद्दामून मीडिया दाखवतं आणि त्याची चर्चा सगळीकडे होते. ही चर्चा न होता चांगल्या प्रकारे गुन्हेगारीचं प्रमाण कुठल्या प्रमाणात कुठे आहे आणि कसं ते रोखता येईल
यासाठी मुख्यमंत्र्यांकडे एक वेगळी समस्या उद्भवलेली आहे आणि त्याचं उत्तर ते शोधतीलच. अशा काही समस्यांवर शोधणारा श्रीमंत योगी आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. बाकीच्यांनी काही म्हणू दे की आता हा पेशव्यांचे गुणगान गायला लागला वगैरे असं या व्हिडिओच्या खाली लोक म्हणतील, पण त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. पण जे खरी सत्य परिस्थिती आहे की राज्यातल्या सर्वमान्य असलेला नेता म्हणून आज म्हणावंसं वाटतं की अथांग सागराचा म्हणजे अथांग महाराष्ट्राचा श्रीमंत योगी माननीय देवेंद्र फडणवीस यांना आपण आजच्या या पुढच्या काळामध्ये त्यांच्या या येणाऱ्या पूर्ण 5 वर्षाच्या टर्मसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि हा व्हिडिओ खूप मॅन्डेटरी होता, हा खूप वेळ राहिला होता करायचा आणि आज बऱ्याच काळानंतर व्हिडिओ करण्याचा वेळ मिळाला आणि तो तुमच्याबरोबर केलेला आहे. जे विषय मांडले ते तुम्हाला जर का आवडले असतील आणि केलेला जो आपण मांडलेला विषय आहे तो जर का तुम्हाला आवडलेला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स या व्हिडिओला जर का मिळाल्या तर त्यासाठी चित्रपट पेढी आपली कायम कृपाभिलाषी राहील हीच नम्र विनंती. धन्यवाद.